नारायण 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 तुळजा देवींनी साथ घातली आणि साक्षात मळगंगा देवी अवतरली। नारायण 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 नारायण। मुनिवर, महालात जा आणि सांगा आम्ही मळगंगेला घेऊन येतोय। जशी आपली आज्ञा देवी। नारायण। मळगंगा, तू या निगोष गावात वास्तव्याला का थांबलीयस आणि अचानक का नाहीशी झालीस आणि पुढे काय केलंस? धूम्राक्षाचा अंत केल्यानंतर मी लोकांची सेवा करण्यासाठी कुमारिकेचे व्रत घेऊन सगळीकडे फिरले। धूम्राक्षाचा वध करताना मी आणखी 6 रुपये घेतली होती। ती 6 रुपये माझ्या 6 बहिणी म्हणून मला भेटल्या। आम्ही 7 जणी या कुकडी नदीच्या किनाऱ्यापाशी आलो। मी या निगोज गावात माझे मूळ ठाणे मांडले, तर माझ्या बाकीच्या बहिणी या नदीच्या किनाऱ्यावरील इतर गावात निवासाला राहिल्या। हे माझं झालं। आता तू सांग, तू मला इथवर शोधत का आलीस आणि त्यात मला महालात नेण्याचे काय प्रयोजन? यासाठीच आम्ही तुला घ्यायला आलो आहोत। आपल्याला ओवाळणीचा विधी करायचा। आमच्या सगळ्या सख्या तिकडे येणार आहेत, मग तू सुद्धा यायला हवी ना? मी तुझी सखी, पण मी तर वयाने लहान आहे ना? वयाचा काय संबंध? कर्तृत्वाने आणि कर्माने आपण आदिशक्तीचा अंश म्हणून बांधले गेलो आहोत। त्यामुळे वय, थळ, काळ याला फारसे महत्व नाही। अंतर्मनाने आपण सारे एकच आहोत। हे पहा, नारद मुनी आत्ताच निरोप घेऊन आले होते। मळगंगा देवी आणि आपल्या देवी कोणत्याही क्षणी महालात पोहोचतील। देवींच्या पाद्यपूजेसाठी आपल्याला पाणी लागेल, त्याचं मी पाहते। तुम्ही बाहेरची सगळी कामं बघा। देवींच्या अतिशय जवळची कोणतरी व्यक्ती त्यांच्या विरोधात जाणार आहे। मुनिवर, नारायण। मुनिवर, असुर सम्राज्ञी शुंभा, अहो असे लपून काय पाहता इकडे? आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। महादेवांना संकेत मिळाला होता की देवींच्या जवळचं कोणीतरी घातपात करणार आहे म्हणे। कोण असेल? आम्हाला पद्मावर संशय आहे। तिचं वागणं, तिचं बोलणं जरा संशयास्पद आहे। नारायण। पण पद्मा असं करू शकेल? पद्मा, हो करू शकेल। नारायण। अगदीच करू शकेल। महालामध्ये आम्ही तिला चाकू घेऊन वावरताना पाहिले। आम्ही तिला प्रश्न विचारले, परंतु तिने वेगळीच उत्तरे दिली। मुनिवर, तुम्ही सांगताय ते अगदीच खरं असू शकतं। अहो असुर सम्राज्ञी शुंभा,
मगाशी आम्ही पद्माला पाहिलं तर देवींच्या पायावर पाणी घालण्यासाठी जे कलश आहेत त्याच्यामध्ये ती पाणी भरत होती. अहो पण ते पाणी म्हणजे नारायण नारायण. अहो असुर सम्राज्ञी शुंभा तर थांबा. नारायण. मुनिवर, हे पाणी खूप गरम आहे. एवढं गरम पाणी पद्माने पाय धुवायला का ठेवलं असेल? पद्मा नक्की हे का करतीये? नारायण नारायण. अगं अंबे, आटप लवकर. पंचदेवी येणार आहेत, त्या कधी बी इथं दाखल होतील. आपल्याला त्यांच्या स्वागताला जायचं आहे, त्यांना ओवाळायचं आहे. आई, 5-5 देवी येतील? वय त्या कशा दिसत असतील ग? मी त्यांना कधीच बघितलं नाहीये. आता इथंच बोलत बसली तर तुला त्यांना बघायला भेटायचं नाही. चल माझ्यासोबत पटकन. तुम्ही इथे काय करता आहात दैत्यगुरु? आम्हाला तुमची चिंता वाटते असो नरेश, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. हे तू काय करतोय? मी असुर कुळाचा, समस्त असुर कुळाचा गुरु आहे. आपण दोघांनी मिळून अनेक योजना आखलेल्या आहेत. मग मला अंधारात ठेवून तू काही कारस्थान का करतोय? नक्की काय साध्य करायचंय तुला यातून? मला विश्वासात घेऊन पुढची सगळी पावलं टाकायला हवीत तू महिषासुरा. दैत्यगुरु, तुम्हाला कोणतीही कल्पना न देता मी माझ्या योजना आखतो आहे हे मला मान्य आहेच. परंतु दैत्यगुरु, हे आमचं युद्ध आहे आणि ते आम्हाला जसं हवं आम्ही तसंच लढणार आहोत. युद्ध हे एकट्याने लढायचं नसतं. शुंभा होती तेव्हा बरं होतं. तू काय करतोय, तुझ्या मनात काय आहे, तुझ्या योजना काय आहेत हे आम्हाला कळत होतं. पण आता शुंभाच नाही तर दैत्यगुरु, पुन्हा पुन्हा त्या शुंभाचं नाव आमच्या समोर उच्चारू नका. दैत्यगुरु, त्या शुंभाने माझा जो विश्वासघात केलाय त्यामुळेच आमचा कुणावरही विश्वास राहिलेला नाही, अगदी तुमच्यावरही. मात्र या अवस्थेत तू जे काही करतोय त्यातून फक्त विनाश उडवू शकतो. अशी आत्मघातकी पावलं टाकू नकोस. युद्ध असं एकट्याने लढायचं नसतं. हे युद्ध मी एकटा लढणार आणि मी एकटाच जिंकणार. दैत्यगुरु, तुळजाला पराभूत करून शुंभाला जाणीव करून देणार की तिने निवडलेली बाजू चुकीची आहे, अनिष्ट आहे. आता तुळजाला अंकित करून असुर कुळाचा उद्धार करण्याच्या आमच्या मार्गात कुणीही अडथळा होऊ शकत नाही. कुणीही. नारायण नारायण. हे दिव्य दृश्य, 5ही देवी जमल्या आहेत केवळ आमच्या तुळजा देवींसाठी. नारायण नारायण.
सगळ्या देवींना गोड भरव. नारायण. नको ग. अहो भरवू द्या ना. अंबा, अगं तू स्वतः इतकी गोड आहेस की तुझ्या हातून भरवलेला पदार्थ आम्हा सगळ्यांना आणखी गोड लागेल. ह्या पंचदेवी आज आपल्या अतिथी आहेत, तेव्हा आता आम्ही त्यांचे पाद्यपूजन करतो. तुळजा, तू आमची बहीण आहेस, सखी आहेस. तुझ्याकडून पाद्यपूजा करून घेतली तर ते योग्य ठरणार नाही, ते आम्हास पातक लागेल. एक यजमान म्हणून आमचं हे कर्तव्य आहे. ते आम्ही जर पार नाही पाडलं तर आम्हालाच पातक लागेल. तुमची तशी इच्छा आहे का? आपण साऱ्याच एकमेकींच्या मनात वास करतो, एकमेकांची थोरवी जाणतो. लहान मोठ्याचा भेद नाही. हा आमच्या लग्नाचा विधी आहे, तो आम्हाला करू द्या. आई, बरोबर आहे ना? वय, तुम्ही देवी म्हणून बरोबरच आहे. तुळजा तुमची सखी म्हणून बरोबर आहे. तेव्हा तिचं मन राखलं पाहिजे. अन वधूची आई म्हणून मला बी तिचं म्हणणं पटतंय. नारायण नारायण. असुर सम्राज्ञी शुंभा. मुनिवर, अहो, योग्य वेळी आपल्या लक्षात आलं ते फार योग्य झालं. ते तुम्ही पाणी बदललं, उत्तम केलं. नारायण, नाहीतर अनर्थ घडला असता. ते गरम पाणी जर का देवींच्या पायावर पडलं असतं तर त्यांना दाह झाला असता, किती यातना झाल्या असत्या. नारायण. आणि एवढंच नाही, या संपूर्ण लग्नाच्या विधींमध्ये विघ्न आलं असतं, तेही विनाकारण. नारायण. हो मुनिवर, आणि म्हणूनच आम्ही पद्माकडे लक्ष ठेवून आहोत. पुन्हा ती पाण्यामध्ये दुधामध्ये काही मिसळत तर नाही ना, याकडे आमचं लक्ष आहे. नारायण. आणि हो, या सगळ्याच्या पाठीमागे पद्माचा नेमका काय डाव आहे हे आपल्याला शोधून काढायलाच हवं. मुनिवर,
आपल्याला काहीतरी करायलाच हवंय. नारायण. चला, पाद्यपूजा निर्विघ्न पार पडली. तरीही आनंदी दिसतीये. नारायण, याचा नेमका अर्थ काय समजायचा? अंबा, काय ग, काय करतेस? काकू, आज पाद्यपूजनाचा कार्यक्रम किती छान झाला नाही? 5ही देव्या एकत्र आल्या. सारं काही रीतीप्रमाणे पार पडलं. लगीन घर म्हटलं की थोडा गोंधळ असतोच. मला तर धाकधुकच होती, काय होतंय कसं होतंय, पण सारं काही नीट पार पडलं. त्यात ही अंबा नुसती लुडबुड करत असते. आत्ता जीव भांड्यात पडला बघा. काय झालं? तुमचं लक्ष नाहीये माझ्या बोलण्याकडे. काकू, आम्हाला ना थोडंसं बोलायचं होतं. अंबा, मूतपाकखान्यात तुझा आवडीचा आमरस पुन्हा होतोय. तुला नुसता आंबा पण आवडतो ना? जा, पद्मा मावशी आज तिथली समधी व्यवस्था बघतीये. जा हा, ती देईल तुला. आता सांगा. काकू, देवींच्या अतिशय जवळची कोणीतरी व्यक्ती त्यांच्या विरोधात जाणार आहे. तिचं वागणं, तिचं बोलणं जरा संशयास्पद आहे. हे पाणी खूप गरम आहे. एवढं गरम पाणी पद्माने पाय धुवायला का ठेवलं असेल? खरं सांगताय? माझा तर विश्वासच बसत नाहीये. पद्मा तुळजाची सगळ्यात जवळची सखी आहे. तुळजा जगदंबा रूपात असताना सुद्धा ती आमच्या घरात येऊन राहिली होती. म्हणूनच आमचा सुद्धा विश्वास बसत नाहीये. एकंदरीत तिच्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये. तुम्ही म्हणताय तशी मला बी आता शंका येतेय. मला बी रात्री एक विचित्र अनुभव आला. कोण आहे? तिथं पद्मा दिसली तेव्हा मला बी विचित्र वाटलं. काय अर्थ असेल याचा? पद्मा असं का वागत असेल? कारण सांगता येत नाही, पण आपण सावध राहायला हवं. नारायण. मग आपण तुळजाला सांगूयात का? जोपर्यंत आपण ठाम होत नाही तोपर्यंत देवींना याच्यातलं काही सांगू नका. हे बघा, जर का तुम्ही देवींना हे सगळं सांगितलं तर देवी लग्नाचे विधी बाजूला ठेवतील आणि आधी याचा शोध घ्यायला होतील. नारायण. नाही नाही, लग्नाच्या विधीत थांबायला नको, पण हे विघ्न टळायला हवं. कुठल्या बी परिस्थितीत तुळजाचं आपण रक्षण करायचं. नारायण. महिषासुराने जो हाहाकार माजवलाय तो संपवण्यासाठी आणि विश्वाचा उद्धार करण्यासाठी आम्हाला त्याच्याशी युद्ध करण्यावाचून दुसरा उपाय उरलेला नाही. मात्र त्याच्याशी युद्ध करण्याआधी अष्टदिशा बंधन साकारणे आवश्यक होते. या 8ही दिशा सुरक्षित झाल्या तर युद्ध करण्याचा आमचा मार्ग अधिक सोपा होणार आहे. साक्षात आदिशक्तीनेच आम्हाला याबद्दलच्या सूचना दिल्या. 8 देवी या 8ही दिशांचे संरक्षण करतील असे निश्चित झाले. आदिशक्तींनी आम्हाला 8 नाणी दिली आहेत.
यानुसार यमाई देवी, मायाक्का, योगेश्वरी, काळूबाई आणि मळगंगा देवी, तुम्हा 5 देवींची साथ आम्हाला लाभली. आम्ही भाग्यवान आहोत. आणखी 3 देवी यात येऊन सहभागी होतीलच. संपूर्ण युद्धाची जबाबदारी अशा प्रकारे सगळ्यांमध्ये विभाजित होणार आहे. आपण साऱ्या जणीच आदिशक्तींचा अंश आहोत. हे युद्ध तुझ्यासह आमचेही आहे. आणि या युद्धात आम्ही तुला मदत करण्यासाठी सगळे कटिबद्ध आहोत.